हाय मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल सुषमा ब्लॉगमध्ये। तुम्हाला वाटत असेल की मी अंगणामध्ये कोणाच्या बाळाला घेऊन फिरते आहे। हे बाळ कोणाचं आहे? भाऊ नाही आला, माझी वहिनी आणि त्यांचं बाळ म्हणजे माझा भाचा, ते दोघेजण माझ्याकडे आलेले आहे। सर्वात अगोदर एका कागदावरती ब्लॅक कलरने डोळे काढून घेतले, त्यानंतर रेड कलरने स्माइल काढून घेतली आणि ते कैचीने कापून घेतलं। बेडशीटवरती चित्र काढण्यासाठी तांदूळ आणि तुरीची डाळ मी घेतलेली आहे। त्यासाठी इथे मी तांदळाच्या सहाय्याने ढगाचा आकार काढत आहे। तुम्ही बघू शकता, ढगाचा आकार अगदी सहजपणे मी काढत आहे। असे तांदूळ टाकून त्याला इकडे तिकडे पसरून टाकायचे। इथे पूर्णपणे आपला ढग काढून तयार झालेला आहे। डोळे आणि स्माइल जे आपण कट करून घेतलं होतं ते यावर अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत। त्याखाली पाण्याचे बूंद कसे काढायचे ते दाखवते। त्यासाठी डॉट डॉट मध्ये असे तांदूळ टाकून घेतले आणि त्याला पाण्याचा जो बूंद असतो तसा त्याला आकार दिला। त्याखाली आता आपल्याला तुरीच्या डाळीने लिहायचं आहे रेनी टाइम। तर रेनी टाइम आपला पूर्णपणे लिहून झालेला आहे। त्याच्याच दुसऱ्या बाजूला तांदूळ मुठीत घेऊन मुठीच्या सहाय्याने छत्रीचा आकार छान काढून घ्यायचा आहे। आणि या दोन्ही चित्राच्या मध्ये माझ्या भाच्याला ठेवल्यानंतरचं लुक बघा, तुम्ही बघू शकता त्या चित्राला सुंदर असं लुक आलेलं आहे, पाहायला पण मस्त दिसत आहे। आणि हो, आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।